शुभ सकाळ मित्रांनो, आज आहे 16 ऑगस्ट आणि आज आपण आपला दहीहंडीचा दिवस आला आहे. फायनली 1 महिना प्रॅक्टिस केल्यानंतर आज आपण बाहेर थर लावला जाणार आहोत. जी काही जर्नी असेल तुम्हाला दाखवत राहीन. जिथे आपले थर आपण लावणार आहोत. आज जरा पाऊस पण खूप जास्त आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ काढायला पण भेटणार नाही, तो समजून घ्या. पाऊस आज खूप जोरात आहे, जरा माईक वगैरेचा इश्यू होईल, त्यामुळे जसं होईल जसा प्रयत्न करून मी तुम्हाला दाखवत राहीन. तर भेटू आपण नंतर थराला जाऊ तेव्हा. काय बोलतो? मस्त. पूर्ण दिवसच म्हणजे आपली जी 1.5 महिन्याची मेहनत आहे ना, ते आज दाखवायची आपल्या सर्वांना. किती तर लावून फिरणार? 7ची ट्राय आपली. बघू सक्सेसफुल झाले पाहिजे स्वप्न सर्व पोरांचं. कमी पोरांमध्ये आपण एवढे थर लावतो, मोठी गोष्ट आहे. बघू आता सर्व आल्यानंतर भेटू आपण एकदा आणि तुम्हाला जी काही जर्नी असेल, आमचा जो पण रूट असेल तुम्हाला दाखवत राहील. पावसामुळे पूर्ण दाखवता येणार नाही, पण जेवढा शक्य होईल तेवढा मी तुम्हाला दाखवत राहील. ठीक आहे, चला मग भेटू आपण. सो आता पाऊस खूप आहे, आपण सर्व मुलांची वाट बघतो. अजून कोण मंडळ आलं नाही, तर आपण बाकी मुलांशी बोलून घेऊया, प्रत्येकाची प्रतिक्रिया बघून घेऊया, काय कसं काय बोलताय. तर काय बोलतो मित्रा, कसं वाटतंय? बस मस्त. किती लावणार आज? आमचा 7 थराचा विक्रम होता, पण अत्यंत पाऊस धोधो पडत आहे. थोडेसे गोविंदा पथक कुठेतरी निराश झालेले आहेत. पण कुठेतरी मी बळीराजाला विनंती करतो की तुम्ही गरजलाय, त्याची आतुरतेने लोक वाट पाहत होते, पण तुम्ही काहीतरी अफाट गरजताय आणि कुठेतरी तुम्ही आता शांतता घ्यावी, एवढीच मी बाळगोपाळांकडनं विनंती करतो. आणि जर लवकरात लवकर तुम्ही बंद झालात तर आम्ही लवकरात लवकर उंच भरारी घ्यायला तयारी आहोतच. आणि सगळे आयोजक आमची वाट आतुरतेने पाहत आहेत. जर पाऊस जर थांबला तर नक्कीच पहिली ट्राय 7ची आहे. जय जय महाराष्ट्र. तुला काय बोलायचं आहे का आता? ठेवल्या माझंच बोलून झालं. बोलू काय आता? पाऊस खूप जोरात आहे. आता बघू आपला कसा रूट कसा फायनल होतो आणि आपण सर्व अंडी बांधतो. परत चला पण भेटू नंतर थोड्याच वेळात. दाखवू तुम्हाला, मी निघालो डायरेक्ट भेटणार. चला निघाल्यावरती नाही, आपल्याला आवाज वगैरे द्यायचा, देवाच्या पायावर फोडायचा आहे. देवाचा आशीर्वाद घेऊन आपल्याला पुढच्या वाटचालीसाठी प्रयत्न करायचा. चला भेटू मग नंतर. बस चला दाखवत राहील. आपण आता जात आहोत. आपल्या बिल्डिंग खाली एक हंडी लागते, ती हंडी बांधायला आपण सकाळी निघायच्या आधी ती हंडी फोडून निघतो. त्यामुळे आता ती अजून हंडी बांधलेली नाही, ती हंडी आपण बांधू आणि मग जाऊ आपण आवाज वगैरे देऊन रूटला आपल्या भाईंदर वसईला जितकं हंडी असेल आपल्या रूट ठरवतो त्याप्रमाणे आपण निघू. आधी तयारी चालू आहे, हंडी बिंडी बांधू. आता इकडे सगळे दही यायला गेला, ते बघा हंडी बांधायची आहे. मानली नाही बघा भाऊ. माखन बघा, माखन. आपण ही मानाची हंडी यायच्या आधी फोडतो. काय बोलतो? काही अंडे फोडून आपण देवाच्या पाया पडून निघणार आहोत. लिखी जय. अरे फोड. मित्रांनो जरा वेळ लागतोय. 3 तऱ्हाची हंडी असणार आपलं आपली. बली की जय जय. आता आपण नंतर पाय वगैरे पडू, बाहेर सगळं दाखवू, तेव्हा तुम्हाला दाखवतो. चला नंतर भेटतो, बाय. हे श्री साई गोविंदा पथक वर्ष 3रे आपले बाळगोपाळ जुन्या उत्साहाने आनंदाने जात आहेत. त्यांच्या गाला बोटाला कोणालाही धक्का न लागला पाहिजे. केसापर्यंत नकापर्यंत केसापर्यंत त्यांच्या काय इजा झाली नाही पाहिजे. आणि आपला गोविंदा सुखादुखात सगळा सामील होते. आणि काय चुकी झाली असेल तर माफ करून घे. आणि दुर्गाने आई महालक्ष्मी जागेला देवता साई बाबा गणपती बाप्पा पाठीशी उभा राहा. आणि ही सुखाने परत चालली आहेत, त्याच डबल दोषांनी पोरं सुखरूप आपल्या घरी परत जागेवर येऊ दे. होय महाराजा. गणपती बाप्पा मोरया. बजरंग बली की जय.
तर असे ठर लागलेत आपले. आता आपण इकडून सलामी देऊन निघू. आणि काय माहिती आता दिवस असा जातोय आपला, खूप पाऊस पडणार आहे, खूप काय काय संकटांना सामोरे जायचं आहे. तर बघू आता कसं होतं आहे. आशा करतो आपले जितके पण गोविंदा बाहेर निघतात सुखरूप परत यावेत, कोणाला इजा व्हावी नको. खूप काय काय स्वप्न रंगवलं, स्वप्न पूर्ण करायचे आहेत आज हक्काने. बघू आता किती स्वप्न पूर्ण होत आहेत. थंडी तर खूप वाजते मित्रांनो, भयंकर. बघू आता आपण किती ठरवलं होतं बाहेर जाण्याला, किती जण आले आहेत. कालपासून 2 दिवस झाले पाऊस खूप पडतो, त्यामुळे व्हिडिओ काढायला भेटत नाहीत. भेटू मला चला नंतर. इकडे पहिली अंडी लावायला आपली. आता ही अंडी लावल्यानंतर तुम्हाला दाखवेन मी आपण कशी लावतो कशी नाही. पाऊस खूप आहे आणि आवाजाचा पण तुम्हाला इश्यू होत असेल. क्राऊड खूप आहे, माईक यूज करू शकत नाही पावसामध्ये. कॅमेरा विजिलेटर प्रॉपर नसेल तर सांभाळून घ्या आणि कमेंटमध्ये प्रेम द्या. आता आपण तर लावायला जातो, तुम्हाला दाखवतो हे तर लावतो. चला अरे बोल क्या उसको चाहिए बोला जोर से क्या इसके बाद उन लोगों को नंबर देना वो येलो टी-शर्ट वाले क्या मालूम है इसके बाद 3 लोग लेना नाम नहीं लेना नाम ले रहा है मैं बोले आगे बस लोग का टाइम लगेगा नाम ले लेना आता क्या नाम है लेकिन समूह विचार दे हां कितना नंबर हां बोला किती नीचे जो राहिला तर मग कठीण आहे जरा. संध्याकाळपर्यंत थोडं ऊन पडलं जरा मजा येईल तर लावायला. बाकी काय असेल तर मला दाखवेनच. बघू आपले साल कधी लागतील नक्की लागणार तर नक्कीच आहेत. तर बघू हे आपले मोठे माणसं. चला आलो इकडे बघू आपण. चला आम्ही आता इथे मी 5 चक्की उचलणाऱ्या भावांनो माझा विषय काय माहितीये का, आजच 10 तर लावायचा कोकण नगर लावला आपण पण आपला वर्ल्ड कप. निलेश चिवते आलेले आहेत
ही 10 पोरं घेऊन 10 तर ना झोपून ते पण झोपून हा पोरं ऐकणार नाही मी बोलतो काय इथे पण एकदम कडक लावणार 10 तर ना हलता ना परता. भाई आता आम्ही जेवायला तर आलोय. सहा मारून आपण तुम्ही बघितलं असं 6 मारले 7 अजून ट्राय नाही केले. 7 लवकरच मारू. आवाज पण थोडा बसलाय थोडं समजून घ्या. दिवस ओरडाओरडी करावं लागते. आता जेवायला थांबलोय. तर जेवण थोड्या वेळामध्ये निघू. पुढे जे पण थर लागतील चांगले तुम्हाला दाखवत राहील मी. हे बघा हे बघा जेवायलाच पुलाव आणलेला आहे. गरम पुलाव बनवलाय. खूप गरम आहे. कशा भावाटे कसं वाटतं मुंबईची अंडी एकदम मस्त. मजा येते की नाही. या भावाचा पहिलाच वर्ष आहे. या भावाचा पहिलाच वर्ष आहे मुंबईमध्ये. बोम मित्रांनो तुम्हाला वाटत असेल आता बॉडीच्या किटवरून डायरेक्ट घरच्या कपड्यांवरती कसा आलो. तर काल तर खूप मजा केली दंडीचा. हा दुसरा दिवस आहे दंडीचा आणि काल व्हिडिओनी करायला भेटले नाही कारण पाऊस खूप होता. रात्रीपर्यंत पाऊस होता. त्यात आम्ही आलो रात्री 1 वाजता घरी. खूप मजा केली. घसा पण बसा तुम्ही बघू शकता. आवाज पण येत नाही तोंडामधून. तर पण व्हिडिओ पोचण्यासाठी आता वाजलेलं दुपारी 3 वाजले आणि काल तुम्हाला दाखवता आलं नाही व्हिडिओ. 7 थर आमचे लागले. तुम्ही बघू शकता 7 थर पुढे तुम्हाला दाखवतो. मग आपण पुढचं बोलू. ठिकाणी त्यांचं सर्वांचं हार्दिक 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 असं स्वागत करण्यात येत आहे. या ठिकाणी मानवी मनोरे रचत आहे. चला आपण 6 थराची यशस्वी मानवी मनोरे 7 थरांसाठी मी मगाशी देखील म्हटलं. चला इतर गोविंदांनी सहकार्य करा. विनंती आहे सर्व गोविंद भक्तांना आपण हात वरती करायचं. बघा हा महोत्सव ज्या आपण उत्सवाने साजरा करतोय अर्थातच मराठी अस्मितेचा केंद्र बनतो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्या अर्थानं पदस्पर्शाने शिवसेना आपुलकी फाउंडेशन आयोजित दहीहंडी उत्सव 2025 आणि या दहीहंडी महोत्सवाचे सर्व तुम्हाला सर्वांचेच लाडके पुढे आणून जाधव दादा 1 2 3 सीडीचा योग्यरित्या वापर 2 मध्ये 3 इतके लगावण्याचा कारनामा अप्रतिम दर्जाची रिमझिम पडतोय पाऊस तरी देखील आम्हा गोविंद पथकांना थर लावण्याची मिटत नाहीये हाऊस. 7 थरांची यशस्वीरिते सलामी. जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका. येईल तारावया कोणी वाट कोणाची पाहू नका. हे जीवन राजा अगदी खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं ना तर यशस्वीरिते 7 थराची अप्रतिम अशी दर्जेदार सलामी देताना पाहायला मिळतात. मी बघायची देखील म्हटलं जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका. येईल तारावया कोणी वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचं आहे सारं. जिंकल्याशिवाय थांबू नका. जिंकल्याशिवाय थांबू नका. हे कमांड आहे एका जोरदार डिझाईनच्या आवाजामध्ये स्वागत करूया पथकाचं. की आमचे कडक 7 थर कसे वाटले तुम्हाला. आणि काल खूप 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 आनंदी झाले सर्व मुलं. काही इमोशनल पण झाले. काही मुलांना रडू पण आलं कारण शेवटी 3 वर्षाची ही मेहनत होती आणि ती शेवटी फायनल सक्सेसफुल झाली. आणि सर्वात आभार मोठे म्हणजे आमच्या पट्ट्याच्या अध्यक्षाला व सर्व कमिटीला सर्व पट्ट्यातल्या मुलांना ज्यांनी या एवढ्या कमी वर्षामध्ये 7 थर लावून दाखवले आणि कडक उतरवून पण दाखवले.
तर एक गोष्ट शिकलो की काही पण गोष्ट करायची आहे ना क्वांटिटीची गरज लागत नाही, क्वालिटी बस झाली आणि ती क्वालिटी आमच्याकडे आहे. क्वांटिटी नसली तरी क्वालिटी आहे. एवढ्या कमी वेळामध्ये आम्ही एवढे 7 थर लावून दाखवले. यामध्ये खूप आनंद वाटला, खूप भारी वाटलं आणि खूप प्राऊड फील होतं आहे. तर आशा करतो पुढच्या वर्षी परत आम्ही याच जोशमध्ये आणि याच तयारीमध्ये परत थर लावू आणि तुम्हाला असं दाखवत राहू. तर भेटू. आता तुम्हाला डायरेक्ट थर दाखवेन पुढच्या वर्षी, कारण का हा दहीहंडी हा उत्सव वर्षामध्ये एकदाच होतो. तर भेटू आपण नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये.